नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत 2 गंभीर मुद्द्यांवर मोठा गदारोळ झाला. जनसंपर्क विभागातील जाहिरात खर्चात कथित अनियमितता आणि मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये म्हाडाच्या 20% घरांच्या नियमाला बगल दिल्याचा आरोप. यावरून वातावरण तापले. दोनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले. स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहिरात खर्चातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला. ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी या संदर्भात कारवाईची मागणी करणारं पत्र सादर केलं. 2 कोटी रुपयांचा मंजूर निविदेचा खर्च तब्बल 7 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. निविदा कालावधी संपण्यापूर्वीच अतिरिक्त 5 कोटी रुपयांची मंजुरी दिल्यानं संशय अधिक गडद झाला. शासकीय आणि व्यापारी दरातील तफावत, नियमबाह्य खर्च तसेच मक्तेदारांशी संगनमतानं आरोप लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य लेखाधिकारी आणि प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. दरम्यान वकीलवाडी आणि उंटवाडी येथील मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये म्हाडासाठी राखीव असलेले 20% फ्लॅट टाळण्यासाठी प्रकल्पाचे पोटहिस्से करून क्षेत्रफळात फेरफार करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला. आपण त्यांना पत्र कधी दिलं होतं? मी पत्र त्यांना मागच्या आठवड्यात पत्र दिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आले. आता मग तुमच्याकडे इन्व्हर्ट करून माझ्याकडे 5 ते 6 दिवस झालेले आहे. मी तुम्हाला वारंवार फोन करतोय. ठीक आहे ना, 8-5 दिवस झाले. यांनी पत्राची दखल तर लगेच घेतली पाहिजे. गंभीर प्रकरण चालू आहे. शहरात आपले अधिकारी ऐकून घ्या. आधीच आपली महापालिकेची बदनामी झालेली आहे. कल्पेश पाटील आपल्या जेलमध्ये घेतले, महापालिकेत नाव घातले. अजून काही अधिकारी जायचे मध्ये याच व्यासपीठ पण काही बसलेले ते जाणार आहे. लगेच नाही गेले तर आम्ही कोर्टात जाणार आहे. गोरगरिबांची हेंडी मलाही खाल्लेली आहे. संलग्न सगळं चालू आहे. या विषया संबंधात सभापती महोदय तुम्हाला एक विनंती आहे, त्वरित तुम्ही समिती गठीत करा. त्याच्याशिवाय मी खाली बसणार नाही. पुढचे विषय उद्याणार नाही. कोण पण समितीत राहणार, तुम्ही चौकशी समिती तुम्ही लगेच जाहीर करा. चौकशी समिती लगेच दाखल झालीच पाहिजे. सन्माननीय सदस्याच्या भावना लक्षात घेता या चौकशी समितीमध्ये मी संबंधित बिल्डर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणाचीही गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, मुख्य लेखाधिकारी आणि मुख्य लेखापरीक्षक यांची स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या दोनही चौकशींचे निष्कर्ष काय येतात आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलंय. नाशिक महापालिकेतील जाहिरात खर्च आणि म्हाडा नियमभंगांच्या आरोपामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चौकशी समित्यांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणामध्ये पुढे कोणती कारवाई होते हे पाहणं आता यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक.